5 जुलैला शिवसेना युबीटीचं राज्यभर रामरक्षा आंदोलन. दादरमधील हनुमान मंदिरात ठाकरे स्वतः महाआरती करणार. राज ठाकरेंसह सर्व हिंदूंना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन. चेंबूर दुर्घटनेप्रकरणी खासदार वर्षा गायकवाडांचं सीएम फडणवीसांना पत्र. उच्चस्तरीय चौकशीसह दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी, तर धोकादायक झाडांचं ऑडिट करण्याची सुद्धा विनंती. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी. मंत्री नरहरी झिरवाळांची विधानसभेत माहिती. एनर्जी ड्रिंकमुळे शाळकरी मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचं समोर. मुंबईनंतर मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून आणखी एकाचा बळी. राई गावात धावत्या दुचाकीवर भलं मोठं नारळाचं झाड कोसळल्यानं जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू. पर्यटकांसाठी आनंदाची बातमी. पावसामुळे निसर्ग सौंदर्य बहरलं. लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो, तर माळशेज घाटातील धबधबेही प्रवाहित. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात सलग दुसऱ्या दिवशी वाढ. पाणीसाठा 8.12%वर. मुंबईकरांना काहीसा दिलासा. मुसळधार पावसाचा रत्नागिरीतील रस्ते वाहतुकीला फटका. अंबा वेरळ आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळली, तर कुंभारली घाटामध्ये रस्ता खचला. घाटातील वाहतूक मंदावली. मुंबईतील प्रवाशांसाठी मोठी बातमी. लोकलमधून धारदार शस्त्र आणि अवजार नेण्यास मनाई. रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या प्रवाशांच्या बॅगांची होणार तपासणी.